हेलो गुड मॉर्निंग एवरीवन. लाइफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 212 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज मी रावत चुका आहे, पण आमचे बाबा अजून खाली आलेले नाहीयेत. सध्या थंडी ना, तर थोडंसं लेट होते त्यांना खाली यायला. पिशवी इथं लटकवून ठेवलेली मी. एवढी मरणाची जागा असते, पण मला तिथंच लटकवायची असते त्या पिशवीला. गाडीच्या आरशाला थंडीपासून बचाव. आणि आमच्या काकांचं पण आवरून झालेलं आहे, आणि इथे सकाळी सकाळी झटका मोहीम चालू आहे. झटकून झटकून मग जायचं कामाला. दे धोबी पछाड. सकाळी सकाळी थंडी तर खूप वाजते, पण एवढी शुद्ध हवा असते ना, ते श्वासमध्ये घेतल्यानंतरच असं वाटतं की बापरे, सगळी शुद्ध हवा आपल्या बॉडीत चालली आहे. सुबह की ताजी तवानी हवा. आणि मी तर कधीचीच आवरून बसलेली, पण आमचा कपेशीट अजून काही उठलेला नव्हता. मग त्याला उठवल्यानंतर मी म्हटलं आपण बसूनच घ्यावं, क्योंकि उसको आवरने को बहुत टाइम लगता है. आणि आज काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं मला. कुछ तो भूला था मी किती विसरत असली तरी माझी मम्मी मागून आवाज देऊन मला सांगतेच की भाई तू क्या भूली है. खूपच लवकर म्हातारपण लागले साक्षीला. तर गाईज मैं भूल गई थी लाडू खाने का. आणि एवढा टाइमपास केल्यानंतर मग जायच्या वेळेस आठवते की आपल्याला लाडू खायचा बाकी. तो ठूस ठूस के भर रही थी मैं मुंह में. आणि किती तो आटापिटा बाहेर जाय मध्ये चक्कर मार. लोक म्हणतील साक्षीला घरात बसून खायला जागा नाही का, काय माहिती की बाहेर खायला आली परत. पण क्या करू गाईज, आदत से मजबूर. तसं जर मी निघायच्या टायमिंगला कोणी जास्त बाहेर नसतं, माझ्या आधीच काका निघून जातात. उसके बाद क्या सब सोए हुए होते, वरना स्वयंपाक करते होते. तो फिर क्या कोईच नाही बोलता मेरे को. तसं बोललं तर साक्षी आहेच म्हणायला. आणि आज साक्षी हुशार झाली होती बघा. आज तिने नॉड बांधून घेतलेली होती टोपीची. मतलब टोपी उडेगी नाही. म्हटलं कशाला हाताला आणि कानाला त्रास. आणि 4 दिवसापासून आमचे बाबा सांगत होते की आमच्या आजीबाईचा फोटो बॅनरवरती लावलेला आहे, पण आमचं कधी लक्षच जात नव्हतं. आज म्हटलं व्हिडिओज काढून घ्यावा. मतलब स्पष्ट आमची आजीबाई दिसला आम्हाला पोस्टरवरती. आणि फायनली मग स्टॉपवरती पोहोचलेली होती. आणि सकाळी सकाळी इथे चालू होता स्वयंपाक. एवढं थंडीचं बाहेर राहता कसं काय लोक मला कळत नाही. पण म्हणतात ना, परिस्थिती सर्व शिकवते. नशिबापुढे काहीच करता येत नाही. चला मग ॲज युजल बसची वाट पाहूयात, दुसरं काय करणार आहे इथे. आणि आज नवलच घडलं होतं. आज बॉटलचं झाकणच ओपन राहिलं होतं माझ्या. तर पूर्ण बॅग ओली झाली होती माझी. आणि पातळी फाट्यापासून बसल्यानंतर ते मला लक्षात आलं डायरेक्ट बळी मंदिरला. तो पूरा बॅग में पाणी हो गया था. चलो गाईज जाऊ द्या, उद्या सुट्टी आहे, आजचं विसरून जा. आणि जागोजागी कीर्तन चालू आहे सध्या. आज तर काय पनवतीच लागली होती. जसं काय सकाळी त्या बॉटलमधल्या पाण्याने त्रास दिला, आणि संध्याकाळी ॲक्वागार्ड त्रास देत होतं. आज काय पाणी माझा पिछा सोडत नव्हतं. इकडे माझी मम्मी पाणी खेळत होती. एवढं थंडी गाठायचं तिकडे पाण्यात जाण्याचं आडलंच काय मला तेच कळत नाही. टाकीतून काढा, ड्रममध्ये भरा, ड्रममधून झाला का मोटर लावा. मतलब काही ना काही चालूच असतं तिचं. असो काही जाऊ द्या. मग मध्ये आल्यानंतर इथे चालू होते आमची पोंगा पार्टी. एवढं तेलकट तुलकट खाल्यानंतर माझा खोकला कसा जाणार. किती पण औषधं घ्या, किती पण गोळ्या घ्या, वो नाही जा सकता. आणि आमचे खायचे चोचले काय बंद होत नाही. आणि गाईज माझ्या स्टोलची हालत तर बघा कशी झाली होती. कारण साक्षीने बॅग पण स्टोलनीच पुसली होती. बॅग तो सूक गई, पण स्टोल सूकना बाकी रह गया. आणि गाईज घरी आल्यानंतर पप्पांनी मला लावून दिलं होतं हिशोबाला. आमच्या पप्पांची पर्सनल असिस्टंट आहे मी. जो हुकुम मेरे सरकार, आप जो कहेंगे वही मैं करूंगी. असं म्हणते तर आहे, पण ते करायला मी किती नखरे केले हे माझं मला माहिती, आणि पप्पांना पण. चला गाईज आम्ही करून घेतो हिशोब. तुम्ही काय फॉलो करून भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.